जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. इब्री लोकास पत्र याचा 10 अध्याय 32 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. धैर्य सोडू नये म्हणून बोध. पूर्व काळचे दिवस आठवा. त्यामध्ये तुम्हास प्रकाश मिळाल्यानंतर व तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झोंबी केली. कधी विटंबना व संकटे सोसल्याने तुमचा तमाशा झाला, तर कधी अशी दया झालेल्यांचे तुम्ही सहभागी झाला. कारण बंदीवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्या जवळ आहे व ती टिकाऊ आहे हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. म्हणून आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे. कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे. जो येणार आहे तो येईल, उशीर करणार नाही. माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल. तो जर माघार घेईल तर त्याच्याविषयी माझ्या जीवाला संतोष वाटणार नाही. परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यापैकी आपण नाही, तर जीवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. तुझ्या वचना तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये तू आम्हाला वाढव. हा नवीन दिवस तू आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडला, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. अब्राहम, इसाक, याकूब यांच्या देवा, जिवंत देवा परमेश्वरा, तू खरोखर महान आणि जिवंत परमेश्वर आहे. तुझी प्रीती आमच्यावर अगम्य अशी आहे. तू आमच्यावर खूप प्रेम करतोस, परंतु प्रभू आम्ही तुझ्यावर प्रेम करत नाही. आम्ही तुझ्या मार्गानुसार चालत नाही. प्रभू तू आम्हाला क्षमा कर. आमचं जीवन तू पवित्र आणि शुद्ध तू कर. हे देवा, जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये श्वास आहे, जीवात जीव आहे, तोपर्यंत आम्ही तुला गौरव, तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या आत्म्याने, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू कर. आजचा दिवस तुझ्या पवित्र सामर्थ्याने भरून प्रिय प्रभू येशू तुझी सेवा करण्यासाठी, इतरांना तुझी सुवार्ता सांगण्यासाठी, इतरांना जे अंधारात आहे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी प्रभू तू आमच्यासाठी स्वार्थेचे दार तू उघड आणि तुझं गौरव दे. आमचं थंड पडलेलं जीवन तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू पेटव, तुझ्या अग्नीने पेटव, तुझ्या पवित्रतेने पेटव. ओ पित्या परमेश्वरा, सर्व जगाच्या प्रिय प्रभू येशू, सर्व जगाच्या विचारांपासून तू आम्हाला दूर ठेव. तुझ्या पवित्रतेमध्ये तू चालव, तुझ्या पवित्रतेमध्ये तू आम्हाला वाढव. आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या देशाचा, आमच्या राज्याचा, सर्व राष्ट्रांचा ताबा तू घे. जे आजारी आहेत त्यांना तू आपल्या खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. प्रभू, आमच्या पापामुळे जे आमच्यावर आजार आले आहेत ते सर्व पाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्यावर आलेले शाप, आमच्यावर आलेले कर्ज तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. ओ पित्या परमेश्वरा, सर्व दुरात्म्यांनी लावलेल्या पिढा नासूर येशूच्या नावामध्ये प्रभू तू काढून टाक. प्रभू, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. सर्व पापी स्वभाव, सर्व पाप करणारा स्वभाव तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. तुझ्या रक्तामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू ठेव आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देवा. तुझ्या सामर्थ्यामध्ये वाढ, तुझ्या पवित्रतेमध्ये वाढ, तुझ्या वचनामध्ये वाढ आणि तुझं गौरव होऊ दे. पित्या परमेश्वर, आम्ही कोणी नाही प्रभू. हे देवा, तू तुझी पवित्रतेमध्ये तू आम्हाला ठेव आणि तुझं गौरव होऊ दे. प्रभू, आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणांवर समर्पित करत आहे. प्रभू, जे तुझ्यापासून दूर आहे त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी तू आमचे मार्ग तू मोकळे कर.
तुझ्या प्रत्येक दासदासीला तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. जे बेरोजगार आहेत त्यांचं प्रिय प्रभू येशू त्यांना रोज तू दे, त्यांना तू सुंदर असं काम तू दे. आणि प्रिय प्रभू येशू जे निराशेत आहे त्यांची निराशा तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. आज दिवसभरातील होणाऱ्या सर्व प्रार्थना सभा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. प्रत्येक दासदासीला तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तू आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, अनुदय. आमेन. आमेन.